आम्हाला नाही आपण जायच्या वेळी. तर नमस्कार मंडळी, मी तुमची मालाबाई म्हणजे स्नेहा. जसं तुम्हाला माहिती आहे आपलं चालू आहे घराचं काम. तर आता ते सगळं फोडफाड वगैरे केलं. आता आज आहे त्याचा दुसरा दिवस, घराच्या कामाचा दुसरा दिवस. तर आज मी तुम्हाला दाखवतो की आपलं काम कुठपर्यंत आलं ना, आज आपलं कोणतं काम होणार आहे, काय होणार आहे, तर सर्व दाखवतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असाच सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळे हे सगळं शक्य आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला पाहू आता आजचा दिवस कसं जाते आणि आपलं काम पाहू कसं होते. सकाळचे 9 वाजता आपले मजुरही आले. हे पहा, हे जे आहे ना, हे अशी जुळाई झाली आपली. काय म्हणते मला माहीत नाही. आज माझी मम्मी घरी आहे. काहून तर आपलं काम चालू आहे. काय म्हणते मम्मी? पा गयाटा बा, एवढं काम निघते ना बेकार. तुम्हाला असं वाटत असेल की घराचं काम काढल्यावर गायडा नाही होत. गायडा बा, काय वाटत आहे मम्मी तुला घराचं काम काढून? काय नाही गळ्या, हे मिस्त्री आपल्या घरचे एक नंबर मिस्त्री आहे. तुम्हाला जर तुमच्या घरचं काम करायचं असेल कारण की शैलेश दादा म्हणून राहिलं तर मिस्त्री लुटते, पण आपले रशपाल दादा म्हणते अजिबात नाही. पण नाही, ते चांगले घरासारखं काम करत आहे, मस्त एक नंबर. आता चालू आहे आपल्या टिनेचं काम. पाईप बसवणारे दादा आले आहे. ते काय म्हणते अँगल बिंगल. बापरे, यायला तर भेवही नाही लागत. उसकी बाजू वाला, उसकी बाजू वाला. हाँ वो निकाल लो बाहर. नहीं, जॉइंट फक्त था जॉइंट. तुम काटना कहाँ से है इसको? तू निकालता है इसको ऐसा बाहर. ऐसा? हाँ, वो हाथ से जेंट में से. हाँ, देखना वो किट पीछे, ये? वो उधर वाला निकला. हाँ हाँ. निकालना उसको पूरा. हाँ, उतना टुकड़ा काट ले. कितना? वो उतना. ये हाथ का? हाँ, कम काट. 9 इंची का? 10 इंच का काट ले. 2 इंची का काटना. हाँ. कम इधर छोटा ही उसमें. बापरे, दांगोड दांगोड. आम्ही स्वयंपाक पहिलेच करून घेतला. आज केली आम्ही खिचडी, आता करतो चाय. तू गेली मी दिसून जाईल का? आता मी सगळ्यांसाठी करून आलो मस्त चाय बनवतो. कारण की 12-1 वाजलेले आहे. चायचा डोस पाहिजे म्हणते राहिले. आता चाय बनवतो. दूध तर याचंच आहे मम्मी. बता बता ये पूरा गिनियन तुम्ही. इथं जे असं असते ना, हाँ. आता सांगतो ना, थोडंसं मेजरमेंट सांगता आता मी. 11 दो. टीनं बसून आलो आम्ही. टीनं ते अँगल विंगल आहे, ते छोटे वाटते मोठे वाटते, ते चालू आहे. समीर त्याचं मोजमाप वगैरे चालू आहे. 11 इंच. आमच्या घराला ढाल नव्हता तर पाणी बम गळतच आहे. 11 फूट 3. हाँ बोल बा. पानी वाला बोला. पैसे आले पण एवढी नाही आले की मी स्लॅब टाकन. कारण की आता आमचं घरकुली येणार आहे, तर घरकुलमध्ये आम्ही स्लॅब वगैरे टाकू. आता सध्या आम्ही असं करून गेलो. का करू 2? कारण की आहे मोठा मोठा प्रोग्राम आहे इथून पुढं घरात, म्हणून पहिले घर चांगलं करून आलो. मग तुम्हाला बाकीचे अपडेट माहीतच पडेल. एक जण ऊपर आओ. आता माझ्यासोबत काय झालं तुम्हाला सांगतो. असं बम थकली आम्ही, असं बम भूक लागली. त्यात एक दयावया बाई आली. तिने माझ्यासाठी काहीतरी खायला आणलं. चला आता पाहूया डब्यात काय आहे. तर गरमागरम चालू केला ना. तिने माझ्यासाठी अप्पे आणले. एवढं चांगला कॉइन्सिडन्स आहे की माया फ्रीज मध्ये टोमॅटो केचप पडला घेऊन मम्मी.
लाल का बाई आपण जायच्या वेळेस त्यात काहीच नाही टाकलं मी तडका नाही टाकलं मम्मी टोमॅटो केचप आंबूस आंबूस झालं लय आवडते मला अप्पे इडली सगळ्यात जास्त आवडते मेदू वडा जो की कोणी आणत नाही बनवते मी घरी इधर से व्हिडिओ इल्ले सेंटर में मारना कलरिंग कोणता बोल पुट्टी पालपुट्टी कुठे आता का पाहता आणि गाईस तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आज आपली नंदू गावाला चालली बंबईला चालली ते थांबा मुंबईला चालली म्हणते ते मुंबईला कायले चालली व काऊन घेताय कपडे हे तुम्हाला नंतर माहीत पडत 1 महिन्यानं 1.5 महिन्यानं माहीत पडत काऊन घेऊ राहिली काऊन चालली काय चालली आहे ना आम्हाला गमत नाही ठेव अशी आहे बिचारी बाकीच्यासारखं काम नाही द्यायचं घेऊन ताई मला काम आहे असं नाही आहे हॅलो नंदनी येते का ठीक आहे ताई आली 2 मिनिटात ते घरी पोचते असं हिचं नेचर आहे ओरडा काही करा काही असं हे नाही आहे तिचं आम्हाला घराचं काम करा तसं तर हा महिना पुरं माझ्या घरातच काम पुरते मग इथून जे दुसरे कामं चालू होणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहीत पडेल की का कसं काय सगळं तर स्टे ट्यून आता घराचं काम पाहू आज दिवसभरात किती होते कारण की संध्याकाळी मला जिमही जायचं आहे 12 वाजले मी अंग नाही धुतलं अंग चांगला आहे जेवतो ना आता तर मी सकाळी वाटाणे भात बनवला होता तर मी जेवतो बाद में आपण देखते हे कारण की खरंच घराचं काम काढतो म्हटलं खूप गयाटा निघते खूप काही निघते पा सगळं सामान असंच बिखरलेलं आहे ते आता घराचं काम झाल्यावर सामान लावा खूप हेडॅक आहे हेडॅक पा ॲडजस्टमेंट उन्हात बसून जेवण करू राहिली मी हे पा कुठं कुठं बसून जेवू राहिली ॲडजस्टमेंट आली म्हणते ॲडजस्टमेंट आता काम चाललं तर करायचं लागून आपल्याला तर हा होता आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आवडल्यास लाईकसुद्धा करा तर आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा आणि बाय.